मैत्रिणींनो, तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे सोमवार आणि चंपाषष्ठी सुद्धा आहे। तर चंपाषष्ठीच्या किंवा मग वांगेसाठीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आजचा ब्लॉग जो आहे तो सायंकाळी 6 वाजेपासून स्टार्ट केलेला आहे। आतापर्यंत सकाळपासून सगळ्या कामांची लाईन जी लागलेली होती ना ती कमी केली, बरेचसे काम उरकून घेतले, चपात्या वगैरे बनवून घेतल्या। आता फक्त मला जे ते तुमच्यासोबत मी छान अशी सोपी भरीत आणि रोडग्याची रेसिपी जे ते शेअर करणार आहे। सोपी तर रेसिपी आहेच आहे, पण टेस्टला भन्नाट एक नंबर चालणारी अशी भरताची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हिरव्या पातीचा कांदा घालून कशी करायची ती। तर तेवढं फक्त तयारी म्हणजे काय, तर यांनी आता हे आणून दिलं। मला तर अजिबात माझ्या डोक्यातनच निघून गेलं होती की पुढे चंपाषष्ठी वांग्यासाठी आहे बुवा। तर यांनी मग आता जस्ट ऑफिसमधनं छोटासा ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये आले आणि मग मला कांद्याची पात, त्यानंतर वांगे आणि कोथिंबीर आणून दिली आणि पुन्हा गेलेले आहे। येता येता यांना 8, 8:30, 9 वाजतील, जास्त येऊ शकता किंवा लवकर येऊ शकता। सो म्हटलं चला आता आपण आपला व्लॉग स्टार्ट करूया। सगळे कामं आवरले, म्हणजे जे आवरून घ्यायची असते आपल्याला पटपट अशी, तर ती कामं सगळे आवरून घेतली। आणि आता इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे। सायंकाळचं दूध येणार आहे अजून आमचं, हे कालचं दूध आहे ते गरम करून घेईल। बेलाचं दूध दिलेलं आहे आणि आता ह्या दुधामध्ये जे ते माझे 2 रत्न जे आहे 3 रत्न त्यांना दूध द्यायचे। एकीला तुला काय पाहिजे ग, तुला कॉफी प्यायची आहे ना, हिला काही नाही पाहिजे, याला दूध पाहिजे। तर यांचे मला फरमाईशी पूर्ण करायचे आहे आणि म्हटलं 3 सांजाची वेळ होती, दिवाबत्ती लावायची। तर नेहमीप्रमाणे आपलं शेड्यूल, सगळे दिवे लाईटर अप करायचे, मस्त वातावरण एकदम कोझी करायचं। हे जे अरोमा डिफ्युजर आहे हे मी अगोदरच ऑन केलेलं आहे। यामध्ये मी कोणतं चाफ्याचं चमेलीचं जे इसेन्स आहे ना ते घातलेलं आहे आणि क्रिसमस ट्री छान लागलेला आहे, तर तोही लाईटन अप करायचा। तर मस्त असं छान वातावरण तयार होतं। त्यानंतर आपलं किचन मधलं ही लाईटन अप करायची। इथेही मस्त छान स्वयंपाक करत असताना सुद्धा थंडी वाजत नाही, मस्त गरम गरम असं वातावरण असतं ना, तर स्वयंपाक करायला थंडी अजिबात वाजत नाही। आणि त्यानंतर आता बेडरूम मध्ये, तर ही माझी सवय झालेली आहे, मी रोज अशा पद्धतीने म्हणजे ते सगळ्या लाईटन अप करत असते। सगळं असं छान लाईटन अप केल्यानंतर, दिवाबत्ती केल्यानंतर माझ्याकडे ना असं सॉफ्ट गुलाबाच्या फ्रेग्रन्सची अगरबत्ती आहे, ती अगरबत्ती लावल्यानंतर इतकं सुंदर वातावरण होतं। त्यानंतर आपले मंत्र स्तोत्र चालू असता, तर इतकं सुंदर वाटतं ना की म्हणजे काय म्हणते ना, सायंकाळची वेळ म्हणजे वा क्या बात आहे, बाती बन गई भाई। तर छान वाटतं। दूध तिकडे गरम होते आणि इकडे मी मला अफ्रेश करायला ठेवणार आहे। मी घेणार आहे अफ्रेश। तर कॅटलमध्ये, इलेक्ट्रिक कॅटलमध्ये जे ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, दूध गरम झालेलं आहे आता। तर दूध गरम करून घेते, दिवाबत्ती करते आणि मुलांना त्यांचं दूध वगैरे कॉफी वगैरे देते आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते। बोलता एनिवेज काही नाही, पुसून घ्यायला लागेल। तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया। ब्लॉग जर पहिल्यांदाच आपला बघत असेल, ब्लॉग बघायला आवडत असेल तर ब्लॉगला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती। आणि हो मैत्रिणींनो, त्या दिवशी ना जत्रेमध्ये मी हे कानातले घेतले, नजर सुरक्षा कवच नाही तसं काही नाहीये, पण मला हा कलर जे येते हे असं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप आवडतं। आणि हे कानातले फक्त 30 रुपयाला होते, एवढे सुंदर कानातले, आणि ते 30 रुपयाला मला तर आवडलंच नाही। हे म्हणत होते नको जत्रेत काहीच घेऊ नको, पण मी म्हटलं नाही, मला आवडले ते खूप, मग मी हे कानातले घेतले। तर खूप छान आहे, मला ते खूप आवडले। मस्त हा कुठे अडकला, हा अशा पद्धतीने खूप छान वाटतं ते। तर मस्त असे 30 रुपयामध्ये छान छान कानातलेही मिळाले।
तर चला व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओवर एंडपर्यंत राहा. छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तळी भंडारा मी कसा करतो तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की आपला व्लॉग जो एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग मैत्रिणींनो आता व्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी जे ते तिन्ही सांजेला स्वतः छान अशी फ्रेश होते, स्वतःचं आवरते व्यवस्थित आणि त्यानंतर जे ते देवपूजा करते आणि एखाद्या वेळेस जर व्लॉग सुरू करायचा असेल तर व्लॉगलाही सुरुवात करून देत असते. आता मी बऱ्यापैकी जे ते मागील माझ्यामध्ये 15 दिवसापासून जे ते रेग्युलर व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज तर मी आता स्वतःलाच एक चॅलेंज दिलेला आहे की इथून पुढे मी 21 दिवस जे ते पूर्ण 21 दिवस जे ते रोज व्लॉगिंग करणार आहे आणि रोजचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा चॅलेंज मी मला स्वतःला दिलेला आहे. मला बघायचं आहे की मी 21 दिवसाचं हे चॅलेंज पूर्ण करू शकते की नाही. तर त्या हिशोबाने मी आज येते म्हटलं चला आज मस्त चंपाषष्ठीचा दिवसही आहे. तर आज आपण हा एक संकल्प करूया, 21 दिवस आपण व्लॉगिंग करू शकतोय की नाही ते बघूया. तर आपला म्हणजे रेग्युलर 21 दिवस व्लॉगिंग करण्याचा हा पहिला दिवस आहे. तर सुरुवात केलेली आहे आता संकल्प पूर्ण करण्यासाठीचा चॅलेंज पूर्ण करायला. तर सगळ्यात अगोदर जे ते मी देवपूजा करून घेतलेली आहे. देवपूजा झाली आणि त्यानंतर मी लगेच जे ते स्वयंपाक करायला घेतलेला आहे. आणि आज जे ते दुपारी मी बराचसा लसूण सोलून ठेवलेला आहे. काही लसूण जो आहे तो सोलून आणि फ्रीजमध्ये ठेवत असते मी आणि काही लसूण जो आहे तो मी आलं लसूण पेस्ट करायला यूज करणार आहे. तर मी तुमच्यासोबत बोलतच होते, देवपूजा झाली, थोडंसं कामं झाले मधले आणि 7:30 वाजेपर्यंत हेही घरी आले होते. तर हेही आता आलेले आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे. त्यामुळे मग यांनी मला सांगितलं की पटपट आवरून घे, कारण की आमचे जे मोठे भाऊजी आहे ना त्यांना बाहेर जायचं होतं. सो मग पटकन मी आवरायला घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर इथे दोन्ही मुलींना जे ते कॉफी बनवून देणार आहे, माझ्यासाठी अफ्रेश बनवून घेणार आहे आणि एक 5 मिनटं स्वतःसाठी वेळ काढून मी अफ्रेश घेणार आहे आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे. तर मी अफ्रेश वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर आता इथे पुन्हा हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे. किचनची चिमणी ऑन केली आणि कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आणि आता मी सगळ्यात अगोदर जे ते वांगे आणलेली होती यांनी, जसे की आज चंपाषष्ठी आहे, वांगे सट आहे. तर या दिवशी जे ते आपल्याला भरीत रोडग्याचा नैवेद्य करायचा असतो. सो मी तेच नैवेद्य करणार आहे. चपात्या जे ते मी अगोदरच करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर ब्लॉग जे ते सुरुवात केली होती. तर आता इथे मला फक्त भरीत आणि रोडगे बनवायचे आहे आणि कढी बनवायची. आणि बघा मी ते माझं काम करते, शूटिंग चालू आहे आणि यांचे काही ना काही चालूच आहे भांडणं. तर तो आला होता मला त्यांच्या कंप्लेंट्स करण्यासाठी दोघींच्या. तर ते ऐकून घेतलं आणि ते ऐकताच मी माझं ते वांगे मला चिरायचे होते, धुवायचे होते, ते धुवून घेतले. तर मी टोटल 1 किलो वांगे घेतलेले आहे. वांगे जे ते आपल्याला छान व्यवस्थित धुवून आणि पुसून घ्यायचे आणि त्याचा जो काटेरी भाग म्हणजे शेंडा आहे ना, देठ काढून घ्यायचे. 2 किंवा 4 भागामध्ये आपल्याला हे वांगे जे ते कट करून घ्यायचे. त्यात आळी वगैरे आहे की नाही ते बघायचे आणि अशा 2 भागांमध्ये मी हे कट करून घेतलेले, काही 4 भागांमध्ये कट केले. जिथे असं मला वाटलं की आळी असू शकते तर त्या वांग्यांमध्ये मी 4 कटसुद्धा लावून घेतले. आणि हे वांगे जे ते आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचे. गॅस ऑन करायचे आणि कढईमध्ये हे वांगे सेट करून घेतले. गॅस ऑन केला की 1 मिनिटभर तसेच ते भाजून द्यायचे आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल घालायचे. तेल घालून 1 मिनिटभर तसे पुन्हा भाजून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला जवळजवळ मेजरिंग कप असतो ना त्या कपाने मोजून 1 कप पाणी घालायचे आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला आता हे वांगे जे ते छान असे शिजून द्यायचे. तर आपण 1 मिनिटं तसेच आणि 1 मिनिटं तेल टाकून जे वांगे शिजून घेतले ना त्यामुळे छान असे त्याला जे ड्रिल मार्क असतात ना, म्हणजे असे जळालेले मार्क जे असतात ना ते येतील. छान असा स्मोकी फ्लेवर येतो आपल्या वांग्याच्या भरताला. आणि अशा पद्धतीने वांग्याचं भरीत केलं तर ते झटपटही होतं किचनमध्ये, म्हणजे आपल्या गॅसवरच होऊन जातं. डायरेक्टली आपल्याला गॅस फ्लेमवर जे ते वांगे भाजण्याची गरज नाही आहे, कारण की एक
स्टडीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की गॅसची जी डायरेक्टली जाळ लावून आपण भाकरी भाजतो किंवा वांगे भाजतो ना, ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे. त्याच्यापासून खूप जणांना जे ते कॅन्सर होऊ राहिला, कॅन्सर होण्याचं प्रमाण जे ते ह्या गोष्टींमुळे वाढते. तर मी शक्यतो जे ते प्रयत्न करते की डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर जे ते कुठलीही वस्तू न भाजण्याचा. भाकरीसुद्धा मी प्रयत्न करते न भाजण्याचाच, पण एखाद्या वेळेला खूप घाई होऊन जाते ना, तर मग मला भाजायलाच लागते. पण मी त्याच्यावरही पर्याय शोधणार आहे आणि भाकरी जे ते गॅसवरती डायरेक्टली भाजणार नाही आहे. तर आपले वांगे जे ते आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर छान असे मऊसूत शिजून घ्यायचे. तोवर मी इकडे कांद्याची पात निवडायला घेतलेली आहे. माझ्यासोबत जे ते तनिष्का मला हेल्प करू लागते आज, कारण की उशीर झाला होता आणि यांनाही बाहेर जायचं होतं आणि आमच्या भाऊजींनाही बाहेर जायचं होतं. तर पटकन मला नैवेद्य करायचा होता. तर तिने मला भांडे लावायलाही मदत केली आणि कांद्याची पात जी ती निसून द्यायलाही मदत केली. तर मी बऱ्यापैकी मुलांना जे ते घरातल्या कामाचीही सवय लावत असते. आपले मंत्र स्तोत्र त्यांना ऐकवत असते, त्यांच्याकडून म्हणून घेत असते. त्यांच्याकडून कधी कधी मला वेळ असून सुद्धा मी काय करते की संध्याकाळची दिवाबत्ती मी करत नाही, मुलांना करायला लावते किंवा मग सकाळची देवपूजा जी ती मुलांना करायला लावते. म्हणजे आपण जे करतो ते बघून मुलंही शिकतात, काय चालू आहे काय नाही त्यांनाही कळतं आणि ते त्यांनाही काहीतरी नवीन गोष्ट जी आहे ती शिकायला मिळतात. तर त्यामुळे मी मुलांना जे ते माझ्या हाताखाली असं थोडं थोडं काम करायला घेत असते. तर कांद्याची पात माझी कट करून झालेली, त्यानंतर कांदा वगैरे पातीचाच कांदा मी कट करून घेतला. त्यानंतर कोथिंबीर छान अशी निसून कट करून घेतली आणि आता इथे मी वांगे शिजले होते, तर मग ते शिजले की नाही व्यवस्थित ते बघून घेईल. तर वांगे व्यवस्थित शिजलेले, छान अशी वाफेवरती जे ते मीडियम गॅसवर आपण वांगे शिजून घेतलेले आणि आता हे वांगे जे ते असेच आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे. टोटल 15 मिनटं लागले मला मीडियम गॅसवर वांगे शिजून घ्यायला. वांगे शिजून आता थंड होण्यासाठी कढईतच ठेवलेले आहे मी. तोवर आता इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 इंचाचं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या जे ते आपण मस्त अशा सॉरी आलं नाही घेतलेलं आहे मी, फक्त लसूण घेतलेलं आहे 10-12 पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरवरती छान अशा बारीक वाटून घ्यायच्या. हे आपण भरीत बनवणार आहोत ना, त्यासाठी मी वाटण जे ते बनवून घेतलेले हिरवी मिरची आणि लसणाचं. त्यानंतर जवळजवळ 10 ते 15 हिरव्या मिरच्या अशा बारीक अशा कट करून घेतल्या आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ज्या ते मी अशा प्रकारे टेचून घेणार आहे. ह्याची आपण कढी बनवण्यासाठी हा मसाला जो तो यूज करणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला भरितासाठी लागणारही लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधनं फिरून घ्यायचे आणि हिरवी मिरची कट करून घ्यायची. त्यानंतर लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता मी अनुष्काला आणायला लावला होता, तर तिने तो कढीपत्ता धुवून आणि मला आणून दिला. तर कढीचीही तयारी करून झालेली आहे. त्यानंतर आता इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे. त्या दह्यामध्ये माझ्या मते 2 टेबलस्पून मी याचं चण्याचं पीठ म्हणजेच जे डाळीचं पीठ असतं ना ते घालून घेतलं आणि वांगे जे ते मी मध्ये मध्ये थोडेसे थंड करण्यासाठी हलवून घेत आहे, म्हणजे ते व्यवस्थित थंड होईल. आणि तोवर जे दह्यामध्ये मी पीठ घालून घेतलं होतं ना ते मी तनिष्काला जे ते फेटायला लावलं, जेणेकरून माझं काम अजून थोडंसं सोपं होईल. आणि तोवर मी जे ते वांग्याचं भरीत म्हणजे वांगे आपले शिजून झालेले होते, तर त्याचे जे वांग्याचे छिलटे आहे ना, जेवढे निघल तेवढे आपल्याला काढायचे, जेवढे नाही निघणार तेवढे नाही काढले तरी चालेल, कारण की कवळेच वांगे होते. तर जास्त असा काही फरक नाही पडणार. ते कातडे जास्त असे रट्ट झालेले नाही, जाड झालेले नाही आहे. तर मी जेवढे निघल तेवढे वांग्याचे जे ते सालं काढून घेतले. त्यानंतर स्मॅशर घेतलं, स्मॅशरनी सगळे वांगे आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे. तर व्यवस्थित वांगे जे ते मी म्हणजे भाजलेले वांगे स्मॅश करून घेतले, ते एक साईडला ठेवलं. आणि आता इथे घेतलेलं आहे मी आलं लसूण पेस्ट बनवायला. 3 ते 4 दिवसापासूनचं पेंडिंग काम होतं, आज शेवटी मुहूर्त लागला. तर इथे पाव किलो आलं घेतलेलं आहे मी. ते आलं धुवून छिलून आणि कट करून घेतलेले. त्यामध्ये ते आलं जे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून जे ते आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि बारीक असं फाईन याची पेस्ट बनवून घ्यायची. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून चमच्याने हलवून अशी आपल्याला व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने. तर आल्याची पेस्ट मी व्यवस्थित फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जितकं आलं घेतलेलं आहे ना, आता प्लेटनी मी मोजून घेतलं तर 1 प्लेट आलं होतं, तर त्या हिशोबाने मी त्याच्या डबल म्हणजे 2 प्लेट भरून लसूण शिलून घेतला होता. तर तो लसूण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे मी 2 प्लेट आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून पुन्हा मीठ घातलेलं आहे.
आणि हा लसूण आता आपल्याला छान असा फाईन बारीक करून घ्यायचा आहे, याची पेस्ट बनवून घ्यायची। तर आपण ज्या वेळेला आलं लसूण पेस्ट बनवतो ना, त्यामध्ये आपण तेल किंवा मिठाचा वापर केला तर जे आलं लसूण पेस्ट आहे ना, तिचा कलर अजिबात डॅमेज होत नाही आणि ती जास्त दिवस टिकते, फ्रेश राहते। आणि फ्रीजरमध्ये आपण ही स्टोअर करणार आहोत ना, तर फ्रीजरमध्ये आपण ज्या वेळेला आलं लसूण पेस्ट ठेवतो ना, तर ती कडक होऊन जाते। तर ती कडक होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये मीठ किंवा तेलाचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपली जी आलं लसूण पेस्ट असते ना ती जशीची तशी राहते, आपल्याला एक एक स्पून करून काढता येते। तर त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल। डायरेक्टली वड्या जरी करून ठेवल्या आलं लसूण पेस्टच्या तरी चालत्या आईस क्यूबमध्ये। तर मी आलं लसूण पेस्ट करून ती फ्रीजरला लावून दिलेली आहे। त्यानंतर किचन सगळा व्यवस्थित पुसून घेतला, कचरा एका वाडग्यामध्ये काढून घेतला आणि किचन मस्त क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता पुढच्या स्वयंपाकाला लागलेली। तर मी सगळ्यात अगोदर गॅस ऑन केलेला आहे, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे। तर मी भरीत बनवायला घेतलेला आहे, तर त्यासाठी मी ते शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल घेतलेला असेल, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, मोहरी छान फुलून द्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि त्यामध्येच आपल्याला 1 मूठ भरून असे शेंगदाणे तळून घ्यायचे। थोडंसं हिंग टाकायचे, चिमूट 2 चिमूट, आणि हे शेंगदाणे जे ते छान असे भाजस्तोवर आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची। शेंगदाणे आपले छान असे भाजले गेले की मग त्यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतलेली होती ना, ती सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि ही पेस्ट ही आपल्याला 1 मिनिटभर छान अशी तळून घ्यायची, भाजून घ्यायची, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जो तो पूर्णपणे निघून जाईल। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाथीचा कांदा आणि हिरवी पात जी ती कट केलेली ती मी धुवून ठेवलेली होती, तर ती यात घालून घ्यायची। चवीनुसार यात मीठ घालून घ्यायचं। तर भरीत टोटल मला किती करायचं त्या हिशोबाने मी ते मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे भाजीला छान असं पाणी सुटेल आणि आपली भाजी मस्त अशी शिजली जाईल। तर मीठ घालून छान असं एकजीव करून घेतलं आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं ही भाजी जी ती शिजायला लागलेली आहे। भाजी छान शिजली गेली की मग त्यामध्ये आपल्याला आपण जे वांगे स्मॅश करून ठेवलेले होते ना, ते घालून घ्यायचे आणि छान असे एकजीव करायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आणि व्यवस्थित 1-2 मिनिटभर आपल्याला छान असं हे भरीत जे ते परतून घ्यायचे पातीमध्ये आणि त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि बस आपलं इथे भरीत जे ते बनवून रेडी झालेले। एकदम सोपी पद्धत, मस्त टेस्टी झणझणीत असं आपलं हे भरीत जे ते बनवून रेडी होत असतं। तर नक्की तुम्ही अशा प्रकारे भरिताची रेसिपी जे ते ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्यानंतर आता मी ते पुन्हा ह्या गॅसवर जे ते प्रेशर कुकर चढवलेले आहे, प्रेशर कुकरमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचे, अर्धा चमचा मोहरी घालायची, मोहरी छान फुलून द्यायची। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहे मी, जिरे ही आपल्याला छान असे फुलून द्यायचे। त्यानंतर यामध्ये हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता घालून तळल्या गेल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या ही आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनिट जे ते परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। ठेचलेला लसूण जो तो छान असा लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची, हळद पावडर घालायची आणि ही फोडणी आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायची। आणि यामध्ये आपल्याला आपण जी डाळीचं पीठ आणि दही एकत्र करून ठेवलेलं होतं ना, ते बॅटर घालून घ्यायचे आणि आपल्याला किती कढी बनवायची त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि बस आपली कढी ही इथे बनवून रेडी झालेली आहे। कढी मी पुन्हा दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेली आहे। कढीला छान अशी एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर मग यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, मीठ घालायची घाई करायची नाही। मीठ जर लवकर घातलं तर कढी आपली फुटते। तर कंटिन्युअसली हलवत राहून आपल्याला ही कढी जी ती त्याला एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर मी तर लगेच गॅस बंद केला, म्हणजे फक्त थोडीशी दाट होऊन आली कढी का लगेचच मी गॅस बंद करते आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालत राहते आणि या पद्धतीने मी भरीत बनवून घेतलं, कढी बनवून घेतली आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि लगेचच इकडे आता रोडगे बनवायला घेतलेले आहे, कारण की आईही आलेल्या होत्या आमच्या आणि सगळे आलेले होते। तर मग आता पुढे तुम्ही बघाल की आईही मला मदतीला आल्या होत्या, पण मला एवढं काही करायचं नव्हतं, पण आमच्या भाऊजींना थोडं बाहेर जायचं होतं ना, त्यामुळे मग थोडीशी घाई झालेली होती। तर मी जवळजवळ 2 भाकरींचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते पीठ छान असं मळून घेतलं आणि
व्यवस्थित असं 2 भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि त्यातनं छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा काढला आणि या पद्धतीने आपल्याला हातावरती जे ते रोडगे बनवून घ्यायचे. तर जास्त जाडही नाही, जास्त बारीक म्हणजे असं पातळही नाही, मीडियम असे साईजचे आपल्याला हे रोडगे असे हातावरती बनवून घ्यायचे. तर आमच्या आईंनी जसं सांगितलं त्या पद्धतीने मी हे रोडगे बनवले आणि बस छान असे आपल्याला दोन्ही साईडनी हे रोडगे जे ते भाजून घ्यायचे आणि आपले रोडगेही बनवून रेडी होतात. तर खूप सोपी पद्धत आहे रोडगे बनवण्याची. उलट मी तर म्हणेल भाकरींपेक्षा खूप सोपं होतं. छोटे छोटे रोडगे बनवायचे होते आणि मी टोटल नैवेद्यासाठी 11 रोडगे बनवले होते. म्हणजे 11 भरीत रोडग्याचे नैवेद्य बनवले होते. कढी आपली डन झालेली. मी जस्ट इतक्यातच मीठ घातलं आणि गॅस बंद केलेला आहे आणि जवळजवळ 11 नैवेद्य म्हणजे रोडगे बनवून घेईल मी आणि त्यानंतर नैवेद्य भरून आणि लगेचच आम्ही तळी भंडारा करणार आहोत. तर तळी भंडारा करण्यासाठीही म्हणजे मी ते तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे. घरी जे ते आमचे अण्णा भाऊजी हे आणि शौर्य होता माझ्या चुलत सासूबाईंचा नातू आलेला होता. तर तो होता आणि आमचे गडी शेवाळे होते. तर यांनी सगळ्यांनी मिळून देते तळी भंडारा केला आणि खूप व्यवस्थित असं ते तळी भंडाऱ्याचा जे छोटासा कार्यक्रम असतो ना तोही झाला. मी तोही पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इकडे मी अजून रोडगेच करत आहे. तर तनिष्का जे ती दूध आणायला तिच्या पप्पाबरोबर गेलेली होती. तर ती आलेली आहे आणि लगेचच आई पण आलेल्या होत्या. तर त्यांना ते वाती काहीतरी बनवताना कॉटनच्या वाती त्या बनवायच्या होत्या. तर आईंनी त्या बनवल्या आणि त्या तेलामध्ये भिजत वगैरे घातल्या आणि मग मला ते इथे सांगते की हे असं कर तसं कर आणि नैवेद्य आता त्यांनी भरायला घेतलेला आहे. तर वेळ होत होता ना त्यामुळे मग पटकन त्यांनी नैवेद्य भरून घेतला आणि मी उरलेले जे ते रोडगे करून घेत आहे. तर त्यांनी अगोदर मला विचारलं की तुझं शूटिंग तर चालू नाही ना? म्हटलं नाही माझी शूटिंग चालू नाही आहे. तुम्ही एकदम मनमोकळेपणाने तुमचं काम करा. त्यांना शूटिंगमध्ये यायला थोडीशी लाज वाटते आणि कॅमेरा बघितला का त्यांचा पहिले डोक्यावर पदर घ्यायला हात जात असतो. तर जुन्या बायका आहे त्यांना शेवटी रूढी परंपरा ज्या पहिल्या लावून दिलेल्या आहेत त्या त्यांच्या अंगी कोरल्या गेलेल्या आहे ना, तर त्यामुळे त्या काही त्यांच्याकडनं सुटत नाही. मी त्यांना म्हणत राहते, अहो आता इथे कुठे तुमचा जावई आला, हा कॅमेरा आहे. तरी त्या कॅमेरा बघितला की पटकन डोक्यावर पदर घेता. तर आमची ही थोडीशी मी त्यांची टिंगल करत होते. तर ही जुगलबंदी चालूच होती आमची आणि मी एकीकडे त्या सांगत होत्या त्या पद्धतीने रोडगे करत होते. तर त्या मी पहिले तर 7 करणार होते. तर आई आल्या, आईंनी सांगितलं की 11 कर. तर मग अजून काही जास्तीचे करायचे होते ना, ते करायला घेतले आणि आता मी रोडगे बनवते आणि त्या भाजायला त्यांनी घेतलेले आहे. तर ते करता करता त्यांच्याकडनं एक पाण्यात सुद्धा पडला आणि त्या म्हणत्या काही नाही होत, त्याने अंघोळ करून आला म्हणे. त्यामुळे मला हसू यायला लागलं की काहीच चुकलं की झालं त्याने अंघोळ केली किंवा ते. आणि आमच्या आईंचं ना एक लॉजिकच वेगळं असतं. दूध वरती गेलं ना तर त्या बोलते की नाही, दूध वरती गेलं ना कृष्ण अर्पण म्हणायचं, ते आपण कृष्णाला वाहिलं. तेल सांडलं ना तर त्या म्हणत्या नाही, ते आपण शनिदेवांना वाहिलं. असं म्हणजे त्या कुठल्याही गोष्टींमध्ये चिडत नाही किंवा असं चिडून सांगत नाही. ज्यावेळेला आम्ही एकत्रही राहत होतो, माझं नवीन लग्न झालं ना, तर मला तर रोजची रोज आईंचे बोलणे बसायचे जेवणावरून की चिमणीवाणी खाते, एवढंसंच खाते, तिला खाता येत नाही, असं खूप बोलायच्या. म्हणजे आमच्या आई ज्या आहेत त्यांनी आम्हाला कधी दोन सुना आहे आम्ही त्यांच्या, तर कधीच आम्हाला सासुरवास असा केला नाही. उलट आम्ही तर त्यांची टिंगल-मस्करी करतो आणि त्यांनाही तर म्हणजे असं आवडतं. काही एवढं त्या कुठल्याही गोष्टीचा राग मानत नाही आणि आपण टिंगल करताना थोडीशी जपूनच करावी. तर या पद्धतीने आमच्या आईंचा स्वभाव थोडासा वेगळाच आहे. त्या म्हणजे अशा सासुरवास करणाऱ्यातल्या सासूबाई नाही आहे. खूप छान अशा सासूबाई आहे. तर आता त्यानंतर नैवेद्य वगैरे भरला, ताट इथे आणून ठेवलं. यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती. आम्ही घोंगडी वगैरे ठेवलेली आहे, देव घेतलेले ताटामध्ये. आता सगळेजण जे ते एकमेकाला भंडारा लावतील. आता मी जे बघितलं, ऐकलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बरं का. मला एवढं माहिती नाही. अण्णा आत्या जसं सांगत गेले तसं हे सगळे लावत आहे. आणि शौर्य ॲक्च्युली ना झोपून गेला होता. त्याला तुम्हाला माहिती आहे की बरं नव्हतं. तर मी त्याला झोपला तर झोपूनच दिलं आणि आज तो स्कूलमध्ये सुद्धा गेला होता. त्याची इच्छा
इच्छा होती जायची. तर मग तो स्कूलमधनं आला आणि झोपून गेला ना, तर एकदम त्यामुळेच शांत होता. नाहीतर त्याने खूप जास्त उड्या मारल्या असत्या. त्याचे काका, बाबा हे सगळे सांगत होते त्याला असं कर, तसं कर. पण तो कसला, त्याला झोपेची पूर्ण गुंगी होती. तरी ते आता तळी भरायला घेतलेली आहे. यांनी तळी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर मी आता सगळ्यांना भाकरी वगैरे गरमागरम करून वाढल्या. आणि या पुढचा व्लॉग जो तुम्ही पूर्ण शूट नाही केला, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. तर या पद्धतीने मी भाकरी केल्या आणि सगळा स्वयंपाक वगैरे करून तळी भंडारा केला आणि आम्ही सगळ्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण केलं. तर अशा पद्धतीने माझा आजचा व्लॉग होता. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं व्लॉग चॅनल जे ते सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि तुम्ही सगळेही या जेवायला. खूप छान मस्त भन्नाट असं जेवण झालेलं होतं. आता या सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघणारच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.